नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपला आमच्या आजच्या व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आपण कशाप्रकारे आपल्या मोबाईलवरूनच आपला जीवन प्रमाणपत्र काढू शकता त्याच्याबद्दल. त्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला याच्या प्ले स्टोअरवरती आणि इथून आपल्याला एक ॲप इन्स्टॉल करायचे आहे. त्याचं नाव आहे जीवन प्रमाणपत्र. हा आपल्याला पहिला दिलेला ॲप हाच आपल्याला इथं इन्स्टॉल करायचा आहे आणि त्याच्यासोबत आणखी एक आपल्याला इन्स्टॉल करायचं आहे. त्या ॲपचं नाव आहे आधार फेस ID. इथं आपण बघू शकता हा पहिला दिलेला ॲप पण आपल्याला इन्स्टॉल करायचा आहे. दोन्ही ॲप इन्स्टॉल केल्यानंतर आपल्याला इथं जीवन प्रमाणपत्रवाला ॲप ओपन करायचा आहे. ओपन केल्यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे इंटरफेस येऊन जाणार. तर सर्वात अगोदर आपल्याला इथं ऑपरेटर म्हणून रजिस्ट्रेशन करावा लागतो. त्याच्यासाठी आपल्याला इथं आपला आधार नंबर द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं आपला मोबाईल नंबर द्यायचा आहे आणि इथं आपल्याला आपली ईमेल ID द्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं सबमिटवरती क्लिक करायचं आहे. मग आपल्या या ईमेल ID किंवा या मोबाईल नंबरवरती एक OTP येऊन जाणार. ते OTP आपल्याला इथं फिल करायचे आहे. OTP फिल केल्यानंतर आपल्याला इथं खाली सबमिटचा ऑप्शन आहे, तर इथं आपल्याला सबमिटवरती क्लिक करायचं आहे. मग इथं थोडासा लोडिंग होऊन आपल्यासमोर याप्रमाणे आपला ऑपरेटर नेमचा ऑप्शन येऊन जाणार. तर इथं आपल्याला आपलं नाव द्यायचं आहे. नाव दिल्यानंतर आपल्याला इथं खाली काय इन्फॉर्मेशन दिलेली आहे. हे इन्फॉर्मेशन संपूर्ण वाचून आपल्याला इथं या बॉक्सवरती क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं स्कॅनवरती क्लिक करायचं आहे. मग थोडासा लोडिंग होऊन इथं आपला मोबाईलचा कॅमेरा ओपन होऊन जाणार. इथं आपण हा रेड सर्कल बघू शकता. तर आपल्याला इथं या रेड सर्कलमध्ये आपल्याला आपला फोटो काढायचा आहे. त्याच्यासाठी आपल्याला इथं या रेड सर्कलच्या समोर यायचं आहे आणि जेव्हा रेड सर्कल ग्रीन होऊन जाणार त्याच्यानंतर आपल्याला इथं आपले डोळे चालू बंद करायचे. मग ॲटोमॅटिकली आपला इथं फोटो निघून जाणार आणि इथं थोडासा लोडिंग होऊन आपली सक्सेसफुली ऑपरेटर ID बनून जाणार. आणि आपण या एका ID वरून आपण जेवढ्या लोकांचे आपल्याला जीवन प्रमाणपत्र किंवा लाईफ सर्टिफिकेट किंवा हयातीचा दाखला काढायचा असेल त्या सर्वांचे आपण इथं सर्टिफिकेट काढू शकता या एका ID वरून. आपली ID बनल्यानंतर आपण ॲटोमॅटिकली या पेजवरती येऊन जाणार. त्याच्यानंतर आपल्याला ज्यांचा लाईफ सर्टिफिकेट काढायचा आहे त्यांचा आपल्याला इथं आधार कार्ड नंबर द्यायचा आहे आणि इथं त्यांचा मोबाईल नंबर द्यायचा आहे. मोबाईल नंबर दिल्यानंतर आपल्याला इथं ईमेल IDचा ऑप्शन दिलेला आहे. हा ईमेल IDचा ऑप्शन इथं मॅन्डेटरी नाही आहे, पण आपल्याला द्यायचा असेल तर आपण देऊ शकता. त्याच्यानंतर आपल्याला इथं सबमिटवरती क्लिक करायचं आहे. मग आपण इथं जो मोबाईल नंबर दिला आहे त्याच्यावरती एक OTP येऊन जाणार. ते OTP आपल्याला इथं फिल करायचं आहे. OTP फिल केल्यानंतर आपल्याला इथं खाली सबमिटचे ऑप्शन दिलेला आहे. तर आपल्याला इथं सबमिटवरती क्लिक करून नेक्स्ट पेजवरती यायचं आहे. नेक्स्ट पेजवरती आपल्या समोर याप्रमाणे इंटरफेस येऊन जाणार. तर इथं आपल्याला आपण ज्याचा जीवन प्रमाणपत्र किंवा लाईफ सर्टिफिकेट काढत आहात त्यांच्या इथं नाव द्यायचं आहे. नाव दिल्यानंतर इथं आपल्याला टाईप ऑफ पेन्शनमध्ये त्यांच्या टाईप ऑफ पेन्शन सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथून ऑर्गनायझेशन टाईपमधून त्याच्या ऑर्गनायझेशन टाईप सिलेक्ट करायचा आहे आणि इथून आपल्याला त्यांच्या सँक्शन ऑथॉरिटी सिलेक्ट करायच्या आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं डिस्बर्सिंग एजन्सीमध्ये बँकवाला ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला एजन्सीमधून आपल्याला त्यांच्या बँकेचे नाव सिलेक्ट करायचे आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं त्यांचा PPO नंबर द्यायचा आहे. PPO नंबर दिल्यानंतर खाली त्यांच्या अकाउंट नंबरचे ऑप्शन दिलेले आहे. तर इथं आपल्याला त्यांचा अकाउंट नंबर द्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं विचारले आहे की आपण रिएम्प्लॉईड आहात का. तर असाल तर आपल्याला इथं यसवरती क्लिक करायचं आहे आणि नसाल तर नोवरती क्लिक करायचं आहे. आपण इथं यसवरती क्लिक नाही करू शकत. आपण इथं यसवरती क्लिक केले तर आपण इथं इलिजिबल नाही राहणार. त्यासाठी आपल्याला इथं नोवरतीच क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर खाली आपल्याला इथं विचारले आहे की आपण पुन्हा लग्न केले आहे का. केला असेल तर आपल्याला इथं यसवरती क्लिक करायचं आणि नसेल केलं तर नोवरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर आपल्याला इथं नेक्स्टवरती क्लिक करून नेक्स्ट पेजवरती यायचं आहे. नेक्स्ट पेजवरती आल्यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे इंटरफेस येऊन जाणार. तर हा आपला प्रिव्ह्यूचा फॉर्म असल्यामुळे आपल्याला इथं आपली संपूर्ण डिटेल्स चेक करायचे आहे. इथं काही मिस्टेक असेल तर आपण इथं बॅकवरती क्लिक करून त्या मिस्टेकला करेक्ट पण करू शकता. त्याच्यानंतर आपल्याला इथं हे 2 बॉक्स दिलेले आहेत. तर हे 2 बॉक्सवरती क्लिक करून हे संपूर्ण इन्फॉर्मेशन वाचून आपल्याला इथं सबमिटवरती क्लिक करायचं आहे. मग आपल्यासमोर याप्रमाणे कन्फर्मेशनचा एक मेसेज येऊन जाणार. तर इथं आपल्याला ही संपूर्ण माहिती वाचून आपल्याला इथं यसवरती क्लिक करायचं आहे. मग त्याच्यानंतर आपल्यासमोर आणखी कन्फर्मेशनचा एक मेसेज येऊन जाणार. तर इथं पण आपल्याला हे संपूर्ण इन्फॉर्मेशन वाचून इथं या बॉक्सवरती क्लिक करून आपल्याला इथं स्कॅनवरती क्लिक करायचं आहे. मग आपण ज्याप्रमाणे आपली इथं ऑपरेटर IDसाठी फोटो काढला होता त्याचप्रमाणे आपल्याला इथं ज्यांच्या जीवन प्रमाणपत्र आपण काढता किंवा लाईफ सर्टिफिकेट काढता त्यांना या कॅमेऱ्याच्या समोर आणायचं आहे आणि इथं या रेड सर्कलला ग्रीन सर्कल होऊ द्यायचा आणि तो ग्रीन सर्कल झाल्यानंतर त्यांना त्यांचे डोळे चालू बंद करण्यासाठी सांगायचे आहे. मग ॲटोमॅटिकली येथे त्यांचा फोटो कॅप्चर होऊन जाणार आणि इथं त्यांच्या सक्सेसफुली जीवन प्रमाणपत्र निघून जाणार. त्याच्यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे एक बॉक्स येऊन जाणार आणि इथंच त्यांची प्रमाण ID पण दिलेली आहे. आपण या जीवन प्रमाणपत्र किंवा लाईफ सर्टिफिकेटला जो आत्ता आपण काढला
त्याची आपल्याला जर प्रिंट काढायची असेल तर आपल्याला इथं कोणत्या पण वेब ब्राउझरवरती यायचं आणि तिथं आपल्याला सर्च करायचं आहे जीवन प्रमाणपत्र डाउनलोड आणि आपण हा जीवन प्रमाणपत्र मोबाईलवरून पण डाउनलोड करू शकता। त्याच्यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे हे पहिली लिंक येऊन जाणार। हे गव्हर्नमेंटची लिंक आहे, त्याच्यावरती आपल्याला इथं क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे इंटरफेस येऊन जाणार। याची मी डायरेक्ट लिंक आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देणार। त्याच्यानंतर आपल्याला इथं प्रमाण ID मध्ये आता आपण जो जीवन प्रमाणपत्र ॲपमधून जो फॉर्म फिलअप केला होता आणि जिथं आपल्याला आपली जे प्रमाण ID मिळाली होती तेच प्रमाण ID आपल्याला इथं फिल करायचे आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं हा कॅप्चा फिल करून जनरेट OTP वरती क्लिक करायचं आहे। मग आपल्या मोबाईल नंबरवरती एक OTP येऊन जाणार। ते OTP आपल्याला इथं फिल करायचे आहे। OTP फिल केल्यानंतर आपल्याला इथं लॉगिंगवरती क्लिक करायचं आहे। मग आपल्यासमोर याप्रमाणे आपला जीवन प्रमाणपत्र किंवा लाईफ सर्टिफिकेट किंवा हयातीचा दाखला इथं येऊन जाणार। मग आपल्याला इथं क्लिक हेअरवरती क्लिक करून त्याला डाउनलोड करायचं आहे किंवा आपल्या मोबाईल, लॅपटॉप किंवा PC मध्ये सेव्ह करून पण ठेवू शकता किंवा याची प्रिंट काढून पण आपण ठेवू शकता। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण आपल्या मोबाईलवरूनच जीवन प्रमाणपत्र किंवा लाईफ सर्टिफिकेट किंवा हयातीचा दाखला काढू शकता। आणि आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक आणि अशाच प्रमाणे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।